नमस्कार, मी कृष्ण गिराम कोचिंग क्लासेस मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण वर्ग 10वी गणित भाग 1 पहिले प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे यांचा सराव संच 1.3 बघणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला दाबा, म्हणजे आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड केले ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील। प्रश्न पहिला, निश्चयकांची किंमत काढायची आहे, म्हणजे डिटरमिनंट हा सोडवायचा आहे पूर्ण। कशा प्रकारचा सोडवायचा ते बघू आपण। असा प्रश्न असतो, ज्यावेळेस असा प्रश्न येईल त्यावेळेस याचा आणि याचा गुणाकार करावा लागतो ह्या दोन संख्यांचा अगोदर। मग घ्या कसं 3 गुणिले 5 ब्रॅकेट बंद, इकडे हे 4 गुणिले 2 4 गुणिले 2 लिहायचं त्यांचं। 5 त्रिक 15 वजा 4 दोन्ही 8, 15 मधून 8 गेले किती राहिले 7, त्याचं उत्तर किती आलं 7। त्यानंतर प्रश्न दुसरा 1 प्रश्न दुसरा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट्स। निश्चयकांची किंमत काढायची, कोणाची निश्चयकांची। आणि निश्चयकांक आहे पूर्ण, याची किंमत काढायची आहे। आपण जसा प्रश्न पहिला पाहिला त्याच सारखं हा प्रश्न दुसऱ्यामध्ये 1, 2 आणि 3 असे प्रश्न आहेत, ते बघूया आपण। काय दिलाय प्रश्न पहिला, याचा आणि याचा गुणाकार करूया। वजा 1 गुणिले 4 वजा बाकीचं चिन्ह मधात असते याच्या 2 गुणिले 7। अगोदर याचा आणि याचा गुणाकार करायला लागतो। याचा आणि याचा अगोदर जर गुणाकार इथे घेतला तर उत्तर चुकतं, त्यामुळे याचा आणि याचा गुणाकार अगोदर घ्यावा लागतो। 4 1 4 कसे 4 वजाचे 4, इथं वजा आहे, इथं मधात वजाचं चिन्ह द्यायला विसरू नका। 7 दोन्ही 14 14 आणि 4 वजा वजा अधिक, म्हणजे बेरीज होणार त्यांची, पण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे उत्तर आलं वजा 18। उत्तर काय आलं वजा 18। प्रश्न याच्यातला दुसरा लगेच खूप सोप्या पद्धतीने हे प्रश्न सोडवता येतात, फक्त थोडंसं काळजीपूर्वक सोडवत जा। हा, आता याचा आणि याचा गुणाकार ब्रॅकेट मध्ये 0 गुणिले 2 ब्रॅकेट क्लोज, वजा बाकीचं चिन्ह वजा 7 गुणिले 3 वजा 7 गुणिले 3। कोणत्याही संख्येला जर शून्याने गुणाकार केला तर उत्तर 0च येत असतं, म्हणजे इथं 0 येणार, इथं 7 त्रिक 21, हे वजा वजा अधिक झाले, उत्तर 21 हे काय राहणार फक्त 0 अधिक 21 फक्त 21। ठीक आहे। तिसरा थोडा वेगळा वाटतो प्रश्न, पण खूप सिंपल आहे, थोडंसं लक्ष द्या। काही नसतं, अंशाचा आणि छेदाचा गुणाकार करायचा, न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा दोघांचा गुणाकार करायचा आणि जशास तसं लिहायचं। याचा गुणिले 1/2 गुणिले 7/3 1/2 गुणिले 7/3 ब्रॅकेट क्लोज, वजा बाकीचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही, इथंही तसंच 5/3 गुणिले 3/2। जर या ठिकाणी काही गाठणगाठी होत असेल तर करायला हरकत नाही, इथे कटतं 3 3 कटतं, म्हणजे आपल्याला उत्तर काढायला आणखी सोपं जातं। जेवढं लहान गणित होईल तेवढं सोपं जातं। ठीक आहे। त्यानंतर बरोबरचं चिन्ह द्या पुन्हा, याचा गुणाकार करा। 7 1 7 छेदामध्ये 3 दोन्ही 6 वजा, इकडे आता इथं काही नाही राहिलं, 1 राहिला, म्हणजे 5 1 5 छेदात याच्या सुद्धा हे 3 कटले, म्हणजे काय नाही 1 आहे, 2 1 2। आता एक तर छेद समान करावा लागतो किंवा तिरपस गुणाकार करा। इथं 6 आहे, इथे एक तर 6 आणा किंवा असा तिरपस गुणाकार करा, उत्तर येऊन जातं। तिरपस गुणाकार करतो मी, 7 दोन्ही 14 वजा इकडे 6 पंच 30 छेदाले जसं 6 दोन्ही 12। ठीक आहे। वजा 30 मधून 14 गेले, किती राहिले वजा 16 राहिले, 16 भागिले 12। 4च्या पाड्यात दोन्ही संख्या आहेत, 4 त्रिकम 12 आणि 4 चौक 16, वजाचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही, वजा 4/3 हे त्याचं उत्तर आहे। ठीक आहे। पुढचा प्रश्न 1 प्रश्न तिसरा, एक सामायिक समीकरण क्रेमर्सच्या पद्धतीने सोडवायचे आहे। क्रेमर्स सोडवतो। Solve the following simultaneous equation
using Cramer's rules. इक्वेशन आहे 3x 4y 10, 4x 3y 5. सर्वात अगोदर यांचं कंपॅरिझन करायचं a b c शी आणि यांना नावं द्यायची a b c असे वगैरे. हा जो आहे हा a1 आहे, a1 a2 अगोदर नावं द्या. तसंच b1 b2 नंतर c1 आणि c2 जी नाव आहेत ती. x चा जो सहगुणक आहे हा a1 आहे, हा दुसरा a2 असतो. हा x चा सहगुणक पहिला काय a1 3 आहे, a2 हा 4 आहे. आता y चे सहगुणक b1 b2 येणार. y चा हा पहिला आहे -4, दुसरा आहे 3. c1 म्हणजे जी पुढची संख्या असते बरोबर चिन्हाच्या, इथं आहे 10 आणि इथं आहे. आता आपण किमती भेटलेल्या आहे. आता आपल्याला किमती काढाव्या. पहिलं जे आहे d काढावं. काय काढायचं d ची व्हॅल्यू आहे a1 a2 b1 b2. ठीक आहे. त्यानंतर dx असतं आणि dx मध्ये a चा सहगुणक नसतो. ते कोण असणार आहे c1 c2 b1 b2. पुढे dy असतं. dy बरोबर a1 a2 c1 c2 याच्या किमती टाकायच्या आणि शेवटी आपल्याला यांच्या किमती काढत असताना ax ची किंमत काढावी लागते dx upon d. y बी तसंच dy upon d. आता मी सूत्र टाकले, याच्यामध्ये किमती ठेवायच्या, आपोआप उत्तर भेटून जातात. सोपी पद्धत आहे सगळ्यात. a1 ची किंमत काय आहे इथे बघा, इथे त्या डब्यामध्ये 3. a2 ची किती आहे 4. आपण मगाशी जे डिटरमिनंट सोडवलं होता, आता सेम तसं पुढे डिटरमिनंट सोडवायचे. याच्यामध्ये किमती टाकूया. b1 किती आहे -4, b2 3 आहे. घेऊन टाका. गुणाकार मी म्हटलं होतं तसं 3 गुणिले 3 3 3 9 किंवा अगोदर एकदा लिहा वजा. ठीक आहे. 4 4 गुणिले -4. ठीक आहे. 3 3 9 वजाचं चिन्ह. 4 चौक 16 वजा वजा अधिक 16 आणि 9 25 येतात. किती येतात 25. इकडे पुन्हा तसं डिस्क्रिमिनंट सोडवायचं आहे. c1 c2 c1 आहे 10 c2 आहे 5. दुसरं b1 b2 b1 आहे -4 आणि b2 आहे 3. याचा पुन्हा गुणाकार असाच ब्रॅकेट मध्ये 10 गुणिले 3 वजा हे -4 गुणिले 5. ठीक आहे. गुणाकार करा. 10 3 30. इथे पुन्हा वजा वजा अधिक 5 चौक 20 30 आणि 20 उत्तर आलं 50. तर किती आलं 50. ठीक आहे. आता इथं पुन्हा a1 a2 आणि c1 c2 च्या किमती ठेवून द्यायच्या आहेत. a1 a2 किती आहे बघा. a1 a2 3 आणि 4. पुन्हा c1 c2 10 आणि 5 10 आणि सोडवायचं आहे. याने याला गुणाकार याने याला गुणाकार. पुढे 5 गुणिले 3 ब्रॅकेट बंद वजा 4 गुणिले 10. 5 त्रिक 15 वजा 10 चौक 40. आता वजा 40 मधून 15 गेले काय आलं होतं वजाचे 25. इथे काय आलं वजा 25 उत्तर आले. आता x ची किंमत काढायची आपल्याला. x dx upon d. dx किती आलाय 50 आला. 50 भागिले d किती आहे रे 25 आहे. घ्या मग 25 1 25 25 50. ठीक आहे. आता dy चं तसंच dy किती आलाय -25 भागिले d 25 1 वजा 1 इकडे लिहू शकतो आपण x, y बरोबर x ची किंमत 2 आणि y ची वजा 1 ही समीकरणाची उत्तर आहे. 1. नंतर प्रश्न दुसरा
4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0, 6x बरोबर 8 वजा 5y. हे आपल्याला क्रेमर्सच्या पद्धतीने सोडवायचं आहे. हा प्रश्न क्रेमरच्या पद्धतीने सोडवत असताना आपण जी अगोदर पहिल्या प्रश्नामध्ये समीकरण पाहिले होते हे समीकरण तसे नाही. त्याला सर्वात प्रथम आपल्याला जे अगोदरचे समीकरण होतं पहिलं तसं फॉर्म्युलेशन करावं आणि ते समीकरण करत असताना आता आपण घेऊया पहिल्या समीकरणाला ते 4x जशाला तसा प्लस 3y जशाला तसे, पण हे 4 आहे बरोबर चिन्हाच्या अलीकडे वजा होते, पलीकडे गेल्याच्या नंतर काय होणार आहे अधिकचे 4. ठीक आहे. समीकरण दुसरं तसंच. ठीक आहे. हे 6x इकडे जशाला तसे आहेत, पण हे वजाचे पाय बरोबर वजाचे 5y बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहेत. अलीकडे आल्याच्या नंतर काय होणार आहे अधिकचे 5y होणार. अधिक 5y हे 8 जशाला तसे. आता आपल्याला पहिल्या समीकरणासारखे समीकरण इथे भेटलेले आहे. आता याच्याशी तुलना करून आपल्याला एबीसी च्या किमती लिहायच्या आहेत. आपण घेऊया एबीसी च्या किमती. a1 a2 b1 b2 c1 c2. म्हणजे आपल्याला सोपं जातं. a1 ची किंमत इथे ही आहे 4, a2 ची किंमत x चा सहगुणक 6, b1 ची किंमत y चा पहिला याचा सहगुणक 3 ते दुसरा b2 5. c1 म्हणजे इथं पहिल्या याचा समीकरणाचा शेवटचा चल आणि c2 हे आहे 8. म्हणजे आपल्याला किमती भेटलेल्या आहेत. आता आपल्याला डिटरमिनंट मध्ये जसे किमती टाकावं लागतात ते सूत्र लिहून आपण ते उत्तर काढू शकतो. तसं पहिलं डिटरमिनंट मध्ये d हे सगळ्यात आधी काढलं जातं. d चं सूत्र आहे a1 b1 स्थिरांक असल्यामुळे याच्यामध्ये a आणि b दोन्ही येणार. म्हणजे हे c टाइप मध्ये आहे. म्हणजे याच्यामध्ये a चं x चा आणि y चे दोन्ही सहगुणक येणार. आता ज्यावेळेस आपण x वापरतो dx बरोबर त्यावेळेस x चा सहगुणक a1 a2 येणार नाही. म्हणजे कोण येणार इथं c1 c2 b1 b2. समजलं. दुसरं आता ज्यावेळेस आपण y चा सहगुणक इथं वापरू त्यावेळेस इथं y येणार नाही. मग कोण येणार a1 a2 c1 c2. ठीक आहे. आणि खाली सूत्र येते dx x बरोबर dx अपॉन d. दुसरं y बरोबर dy अपॉन d. या पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचे आहे. आता यांच्यामध्ये या किमती ठेवायच्या या डिटरमिनंट मध्ये विचलन मध्ये आणि पूर्ण ते सोडवायचं आहे. a1 ची किंमत आहे 4, a2 ची किंमत आहे 6, इकडे b1 3 आहे, b2 5 आहे. गुणाकार करू शकता, डायरेक्टली करू शकता किंवा इथे लिहूनही करू शकता. 3 5 20 आपण डायरेक्टली करू शकतो किंवा 5 गुणिले 4 असे लिहू शकतो. वजाचं चिन्ह नाही विसरायचं नाही. sin 3 18 म्हणजे 6 किंवा 3 गुणिले 6 दोन्ही कोणतेही करू शकता. 5 20 वजा sin 3 18 18 20 मधून 18 गेले 2 राहिले. म्हणजे d ची किंमत किती आली 2. समजलं. आता dx काढायचं. dx काढत असताना c1 c2 ची किमती पुट करा. c1 आहे 4, c2 आहे 8, b1 b2 किमती पुट करा. b1 आहे 3, b2 आहे 5. दोन्ही किमती पुट केल्याच्या नंतर ठीक आहे. याचा गुणाकार 5 गुणिले 4 एका कंसात वजा दुसऱ्या कंसात 8 गुणिले 3. पुढे 5 20 वजा 8 त्रिक 24. वजा 24 मधून 20 गेले वजाचे 4 राहतात. मोठ्या संख्येचं चिन्ह त्यानंतर शेवटचं a1 a2 a1 ची किंमत आहे 4, a2 ची किंमत आहे 6. त्यानंतर c1 c2 c1 आहे 4 आणि c2 आहे 8. ठीक आहे. 8 32 8 गुणिले 4
ब्रॅकेट बंद 6 गुणिले 4 6 गुणिले 4 ठीक आहे 8 चौक 32 वजा sin चौक 24 32 मधून 24 गेले 8 राहिले किती राहिले 8 आता आपल्याला याच्या किमती काढायच्या dx x आणि y च्या किमती काढायच्या dx अपॉन d dx ची किंमत किती आली आणि d ची किंमत किती आहे 2 घ्या मग 2 दोन्ही 4 म्हणजे x ची किंमत आली वजा 2 तर y ची काढायची आहे dy ची किंमत किती आहे 8 8 भागिले 2 d ची 2 आहे 2 चौक म्हणजे x ची किंमत आली वजा 2 y ची किंमत आली 4 आपण इकडे सेपरेट लिहू शकता x, y बरोबर x ची किंमत आहे वजा 2 आणि y ची आलेली आहे 4 ही समीकरणाची उकल आहे व्हॅल्यू ऑफ इक्वेशन सोल्युशन ऑफ आपल्याला या पूर्ण चॅप्टर मध्ये x y च्या किमती काढा a b च्या किमती काढा अशा प्रकारचे mn च्या किमती काढा देण्यात आलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 x अधिक 2y बरोबर वजा 1 आणि 2x वजा 3y बरोबर 12 आपण क्रेमरच्या पद्धतीने प्रश्न बघत होतो हा प्रश्न 3 आहे त्याच्यातला अगोदर आपण ABC च्या किमती पुट केल्या होत्या त्यांच्यामध्ये A1 B1 च्या तशा A1 A2 B1 B2 आणि इकडे C1 C2 A1 म्हणजे x चा सहगुणक असतो पहिल्या याचा समीकरणाचा A2 इथं दुसऱ्या समीकरणाचा आहे इथं y चा सहगुणक आहे B1 आणि ह्याचा हा B2 हा पहिल्या याचा सहगुणक वजा 1 आणि हा आहे 12 आपल्याला क्रेमरच्या पद्धतीने सोडवत असताना सर्वप्रथम d त्यानंतर dx आणि dy ही तिन्ही याच्या किमती काढाव्या लागतात अगोदर आपण d ची सूत्र लिहू dx चं लिहू आणि dy चं लिहू त्यानंतर x आणि y भेटतात आपल्याला या चॅप्टर मध्ये पूर्ण x y च्या abc च्या mn च्या किमती काढायच्या आहेत आपण d चं सूत्र लिहूया d a1 a2 b1 b2 d हा कॉन्स्टंट असल्यामुळे याच्यामध्ये x आणि y चे सहगुणक आलेले आहेत म्हणजे हा याचे सहगुणक आलेले नाहीयेत त्याच्यामध्ये पण dx मध्ये जर dx घेतला तर x चे सहगुणक यामध्ये येणार नाही j1 a2 येणार आहेत का नाही मग इकडे घेतो मी c1 c2 b1 b2 अगोदर सूत्र लिहितोय म्हणजे सोडवायला सोपं जाईल आणि dy चं सूत्र आहे y आल्यामुळे तिथं b चा घटक येणारच नाहीये मग a1 a2 c1 c2 ह्या सूत्रांमध्ये किमती टाकायच्या आणि निश्चयकांची किंमत काढायची म्हणजे डिटरमिनंट सॉल्व्ह करायचा ठीक आहे किमती ठेवू यामध्ये पुट करू आणि सोडवूया सर्वात प्रथम a1 a2 किती आहे a1 आहे 2 a2 आहे सॉरी a1 1 आहे आणि a2 2 आहे इकडे b1 आणि b2 च्या किमती ठेवू b1 किती आहे 2 आहे आणि b2 वजा 3 आहे ठीक आहे किमती ठेवल्या गुणाकार करा त्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 गुणिले 1 वजा 3 गुणिले 1 वजा 2 दोन्ही 4 पण 2 गुणिले 2 अगोदर घ्या म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल 3 1 3 वजाचे हे वजाचं चिन्ह 2 दोन्ही 4 3 आणि 4 वजाचे 7 उत्तर किती आलं वजा 7 दुसरं बघायचंय आपल्याला ठीक आहे dx c1 c2 c1 आहे वजा 1 c2 आहे 12 b1 b2 b1 आहे 2 आणि b2 आहे वजा 3 ठीक आहे इकडे ब्रॅकेट मध्ये गुणाकार वजा 1 गुणिले वजा 3 याला ब्रॅकेट छोटासा करू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने ठीक आहे हे मोठा ब्रॅकेट क्लोज पुढे 12 गुणिले 2 वजा वजा
गुणाकारामध्ये वजा गुणिले वजा अधिक होत असतं. ऋण मायनस मल्टिप्लाय मायनस इज इक्वल टू प्लस असं होत असतं. 3 1 3 अधिकचे 3 इथं वजाचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. 12 2 24 24 मधून 3 गेले वजा 21 उत्तर किती आले वजा 21. शेवटचा आहे किमती टाकून द्या त्याच्यामध्ये सुद्धा. a1 a2 ची किंमत आहे a1 आहे 1 आणि a2 आहे 2. आता c1 c2 c1 ची किंमत आहे वजा 1 आणि c2 आहे 12. किमती पुट केल्या याचा गुणाकार करा. 12 गुणिले 1 वजा पुढं वजा 1 गुणिले 2 गुणाकार केलेला आहे. 12 1 12 वजा आणि हे वजा वजा अधिक होणार आहे 2 1 2 12 आणि 2 14. हे किमती भेटल्या आहेत आपल्याला. आता आपल्याला किंमत काढायची x ची. x बरोबर dx अपॉन d आणि y चं भेटतं dy अपॉन d. अशा प्रकारचं आपल्याला हे किमती काढाव्या लागतात. dx ची किंमत आलेली आहे वजा 21. किती आलेली आहे वजा. आणि d ची किंमत आहे वजा 7. वजानं भागूया त्याला. 7 त्रिक 21 वजा वजा कटले उत्तर आलं 3 अधिकचे. आता dy अपॉन d dy किती आहे 12. d किती आलाय वजा 7 सॉरी 7 2 14 उत्तर आलं वजाचे 2. इकडे खाली किंमत दिल्या x, y बरोबर. x ची किंमत किती आहे x ची किंमत किती आली 3 आणि y ची वजा 2. ही समीकरणाची उकल आहे. इट्स व्हॅल्यू ऑफ सोल्युशन. चौथा प्रश्न धरणार आपण. सर्व आणखी 2 प्रश्न आहेत हे क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे आहेत आपल्याला. 6x वजा 4y बरोबर वजा 12 8x वजा 3y बरोबर वजा 2. खूप सोपा प्रश्न आहे. यालाही तसंच एबीसीच्या किमती आपल्याला घ्यायच्या आहेत. आपण ते घेऊया. a1 a2 b1 आणि b2 c1 c2. a1 म्हणजे हा आहे 6 a2 8 b1 वजा 4 b2 वजाचे 3 c1 वजा 12 c2 वजा 2. ह्या किमती आपण अगोदर घेतल्यामुळे आपल्याला d च्या dx ची आणि dy ची किंमत काढायला सोपी जाते. आणि ह्या किमती भेटल्यामुळे आपण x y किमती लवकर काढू शकतो. ठीक आहे. सोप्या पद्धतीने हे सूत्र पाठ करायचं. d इज इक्वल टू म्हणजे आपली चूक होणार नाही क्रेमरच्या पद्धतीमध्ये. a1 a2 b1 आणि b2 हे सूत्र पाठ केल्याशिवाय इझी होत नाही गणित. dx इज इक्वल टू c1 c2 b1 b2 dy is equal to a1 a2 आणि c1 c2. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. x is equal to dx भागिले d, y is equal to dy भागिले d. अशा प्रकारचं आपल्याला हे सूत्र आहे. त्या सूत्रांच्या आधारे पूर्ण किमती काढायच्या आहेत. बघू आपण आता. सर्वप्रथम a1 a2 ची किमती ठेवू. a1 आहे 6 a2 आहे 8 b1 b2 b1 आहे वजा 4 आणि b2 आहे वजा 3. यांचा गुणाकार करायचा आहे. इकडे करूया. वजा 3 गुणिले 6 एका कंसात बंद कंस दुसरा वजा 4 गुणिले 8. आता गुणाकार करून पुढे लिहूया आपण. sin त्रिक 18 कसे 18 वजाचे इथं वजा होता. ठीक आहे. वजा 8 चौक 32 कसे वजाचे 32. मग वजा वजा काय होणार आहे अधिक होणार आहे. वजा 18 अधिकचे 32 32 मधून 18 गेले किती राहणार आहे 14. कसे अधिकचे 14 राहतात.
कोणते राहणार आहेत अधिकचे 14. ठीक आहे, पुढे जाऊ. आता इकडचं सोडवायचं आहे. C1 C2 च्या किमती ठेवा. C1 आहे -12 आणि C2 आहे -2. B1 आहे B1 -4, B2 -3. गुणाकार करूया यांचा. -12 गुणिले -3 वजा पुन्हा -4 गुणिले -2 वजा झालेले आहे पूर्ण. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. 32 36 गुणिले वजा गुणिले वजा अधिक होणार म्हणजे 32 36 अधिकचे इथं वजाचं चिन्ह. 4 2 8 वजा इथं पण अधिक होणार माझा म्हणजे वजाचं चिन्ह जसं तसं. 4 2 8 36 मधून 8 गेले राहिले 28. किती राहिले 28. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा A1 A2 A1 ची किंमत आहे 6 A2 आहे 8. त्यानंतर आहे C1 C2 C1 आहे -12 आणि C2 आहे -2. किमती पुट करा. 6 गुणिले -2 वजा 12 गुणिले 8. ठीक आहे. 6 2 12 वजा इथं वजा जशाला तसा पण वजा अधिक होणार आहे. वजाचं चिन्ह बाहेर आल्याच्या नंतर 12 8 96 96 मधून 12 गेले 84 राहिले. किती राहिले 84 84. ठीक आहे. आता dx x ची किंमत काढायची dx अपॉन d हे सूत्र आहे. त्यानंतर y ची किंमत काढायची dy अपॉन d काढून घेऊया किमती. dx किती आहे dx 28 आला. किती आला आहे 28 भागिले d किती आहे 14 14 1 14 14 2 28 म्हणजे x ची किंमत आली 2. y dy किती आहे 84 आणि d 14 14 चा पाडा म्हणा. 14 1 14 14 2 28 14 3 42 14 4 56 14 25 70 14 सख 84 आलेले आहेत. x आणि y च्या किमती खाली लिहू शकता. x, y बरोबर x ची किंमत किती आली 2 y ची 6. ही समीकरणाची उकल आहे उकल. ठीक आहे. 5वा 4m अधिक 6m बरोबर 54. 3m अधिक 2m बरोबर 28. हा प्रश्न आहे. हा सुद्धा क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचा आहे. प्रश्न जशाच तसा खाली नाही लिहिलं तरी चालेल. अगोदर आपण एबीसी च्या किमती ठेवत होतो. A1 A2 B1 B2 आणि C1 C2 अशा प्रकारचे आपण किमती पुट करतो. A1 ची किंमत आहे 4 A2 ची आहे 3. A1 ची ही आहे A2 ची ही आहे. जो पहिला सहगुणक असतो तो म्हणजे A आणि जो दुसरा सहगुणक असतो तो म्हणजे B. त्याच्यात पहिल्या समीकरणाचं हे जे आहे पहिलं चल ते म्हणजे A1 आणि दुसऱ्या याचं ते म्हणजे A2 आणि इथं B तसंच. ठीक आहे. B1 किती आहे मग 6 आणि B2 आहे 2. C1 54 जे कॉन्स्टंट असतं आणि हे 28 स्थिरांक. ठीक आहे. आपण अगोदरच्या ज्या प्रश्नांमध्ये जसं मांडलं होतं की d dx आणि dy त्याच सूत्रात आपण पुन्हा मांडूया. b चं सूत्र घेऊया पुन्हा एकदा. b म्हणजे A1 A2 B1 B2 याच्या दोन्ही याचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढे dx बरोबर x असल्यामुळे x चा सहगुणक घ्यायला येणार नाही. इथं x च्या ऐवजी आपण dm घेऊ शकतो कारण इथं mn काढायचं आहे. अगोदरच्या प्रश्नांमध्ये काय काढायचं होतं आपल्याला x आणि y काढायचे होते म्हणून आपण तसं घेऊ शकतो. ठीक आहे. dm. पुढे मग आता इथं m असल्यामुळे m चा सहगुणक घ्यायचा नाही. मग घ्यायचं C1 C2 B1 B2. ठीक आहे. पुढे dn बरोबर dn चं सूत्र आता n चा सहगुणक घ्यायचा नाही म्हणजे A1
A2 पुढे C1 C2 दोन्ही सूत्रात मांडलेले आहे. खाली आपल्याला m काढायचा आहे. m dm अपाव d आणि n बरोबर dn अपाव d हे सूत्र आहे. या सूत्रानुसार किमती पुट करायच्या आणि आता उत्तर काढायचे आहे. निश्चयकांक मध्ये किमती टाकूया. A1 ची किंमत आहे 4, A2 ची किंमत आहे 3, त्यानंतर B1 ची किंमत आहे 6 आणि B2 आहे 2. ठीक आहे. आता किमती भेटल्या. आता सोडूया. 4 ने 2 ला गुणाकार केला. 4 गुणिले 2 वजाचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. 6 गुणिले 3 6 गुणिले 3 हा बेचोक 8 वजा साइन त्रिक 18 18 मधून 8 गेले वजा 10 मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. पुढचा C1 C2 आता C1 ची किंमत आहे 54, C2 आहे 28 लिहून टाका 54 28 हा पुढे B1 B2 B1 आहे 6 आणि B2 आहे 2. थोडंसं अवघड जाईल गुणाकार करायला सोपं नाही. ते मोठं आहे 54 गुणिले 2 वजा 28 गुणिले 6 54 दोन्ही 108 54 दोन्ही 108 वजा 28 सॉरी इथं गुणाकार करायचा. बऱ्याच जणांना त्याचा पडा येत नसेल तर मग सोपं करायचं. 8 सक असं करायचं 28 गुणिले 6 8 सख 48 ला 8 चे गेले 4 6 दोन्ही 12 12 आणि 4 16 128 सॉरी 168 168 मधून 108 गेले राहिले वजाचे 60 किती राहिले वजा 60 कारण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. ठीक आहे. पुढे इथं किमती ठेवायच्या राहिल्या. A1 A2 A1 4 आहे A2 3 आहे. त्यानंतर C1 C2 C1 आहे 54 C2 आहे 28. ठीक आहे. गुणाकार करूया. 4 गुणिले 28 वजा 54 गुणिले 3 तिरपस गुणाकार आपण तसाही करू शकत असतो. 28 एक 28 28 दोन 56 28 3 84 28 12 112 किंवा असं देत नसेल तर 4 दोन्ही 4 8 32 ला 2 हातच्या गेला 3 4 दोन्ही 8 आणि 3 11 म्हणजे 112 वजा 54 चा पाडा 3 पर्यंत 4 त्रिकम 12 2 हातच्या गेला पुन्हा 1 5 त्रिक 15 1 16 162 पुन्हा एकदा करून दाखवू का. 4 त्रिकम 3 चौक 12 2 हातच्या गेला 1 पुन्हा 3 5 15 1 16 162 मधून 112 गेले किती राहिले 50 किती राहिले वजा 50. ठीक आहे. आता किमती ठेवायला हरकत नाही. डीएम किती आलाय आपला वजा 6 आणि डी किती आहे वजा 10. हे वजा वजा कटले 0 0 कटला उत्तर आलं फक्त 6. डीएन वजा 50 आहे आणि डी वजा 10 10 कटले 0 0 कटला उत्तर आलं 5 फक्त. म्हणजे एम कॉमा एन च्या किमती भेटलेल्या आहेत. एम आलाय 6 आणि एन आलाय 5. एन किती आलाय 5. इट्स व्हॅल्यू ऑफ सोल्युशन मराठीतून ही समीकरणाची उकल आहे उकल. शेवटचा प्रश्न आपण क्रेमर्स रूलच्या पद्धतीचा बघणार आहोत. थोडासा वेगळा प्रश्न आहे म्हणून प्रश्न एकदा लिहून घेतो. 2x अधिक 3y बरोबर 2 आहे. पण जो दुसरा प्रकारचं जे समीकरण आहे त्याच्या छेदामध्ये 2 आहे. आपल्याला या छेदातले 2 काढून टाकायचे. असंही ठेवलं तरी उत्तर येतं. छेदातले 2 काढून टाकण्यासाठी याला 2 न गुणाकार करू. मग याला 2 न गुणाकार केला काय येतं 2x हे छेदातले 2 कटले नुसतं y राहिले इथं आणि इथं लिपी छेदातले 2 कटले 1 राहिला. ठीक आहे.
आता हे आणि हे अशा प्रकारचे समीकरण आपल्याला भेटले. आता एबीसी च्या किमती काढायला हरकत नाही. A1 A2 A1 ची किंमत आहे 2, A2 ची किंमत इकडे पण 2च आहे. B1 B2 B1 ची किंमत आहे 3 आणि B2 आहे -1. त्यानंतर C1 आहे 2 आणि C2 1. अशा प्रकारचे आपण हे किमती करू शकतो. आता त्यानंतर आपल्याला D ची किंमत आहे A1 A2 आणि B1 B2 याच्यामध्ये किमती पुट करायच्या आहेत. त्यानंतर dx x चा सहगुणक घ्यायचा नाही म्हणजे C1 C2 आणि B1 B2. dy y चा सहगुणक घ्यायचा नाही म्हणजे C1 y चा सहगुणक घ्यायचा नाही म्हणजे A1 A2 C1 C2 आणि x dx upon d आणि y dy upon d अशा प्रकारची किमती आपण नंतर काढू. ठीक आहे. A1 ची किंमत आहे 2, A2 ची पण 2 आहे, B1 ची 3 आहे, B2 ची -1 आहे. ठीक आहे. पुढे 2 गुणिले -1 गुणाकार करायचा त्याचा आणि हे 2 गुणिले 3. पुढे B1 B वजाचे 2 3 दोन्ही 6 -6 6 आणि 2 -8 उत्तर. पुढे C1 C2 च्या किमती ठेवायच्या. C1 आहे 2 C1 आहे 2 C2 आहे 1. त्यानंतर B1 आहे 3 आणि B2 1 आहे. याला गुणाकार करा. 2 गुणिले 1 वजा 3 गुणिले 1. B1 B वजा 3 मधून 2 गेला -1. ठीक आहे. A1 A2 च्या किमती ठेवूया. नंतर A1 ची किंमत आहे 2 आणि A2 ची पण 2च आहे. पण C1 आणि C2 च्या किमती C1 आहे 1 2 आणि C2 आहे 1. किमती ठेवून द्या. 2 ने 1 ला गुणाकार केला 2 गुणिले 1 वजा 2 गुणिले 2. B1 B 2 4 4 मधून 2 गेले -4. आता किमती ठेवायच्या. dx ची किंमत आलेली आहे -1 वजा 8. कोणाची किंमत आली सॉरी dx ची किंमत -1 आहे आणि d ची किंमत -8 आहे. वजा कटले याचे उत्तर आले 1/8 आणि dy ची किंमत आहे -2 आणि भागिले -8 म्हणजे d आहे. वजा कटले 1 2 बेचूक 8 म्हणजे 1/4. किमती आलेल्या आहेत x, y च्या. किती x ची किंमत आलेली आहे 1/8 आणि y ची आलेली 1/4. Its value of solution ही समीकरणाची काय आहे? उकल आहे. उकल म्हणजे उत्तर आहे. ठीक आहे.